हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो माझी आहे लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत. तर त्यासाठी आम्ही उद्या संक्रांती आणि आज आमची थोडीफार तयारी चालू आहे. तर आम्ही ट्राय करत होतो घरी हलव्याची लागणी बनवण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय ट्राय केलं. ती ट्राय करत होतो की जस्ट आपल्याला नाही भेटले कुठं, तर ते घालण्यासाठी. तर आम्ही खूप खूप प्रयत्न केले तर मी दाखवते. तर आम्ही हे ट्राय करत होतो की असं बांगड्या बनवता येतील बांगड्यांना, पण हे ॲक्च्युली असं निघून जाते. तर हे नाही जमलं. शेवटी आम्ही फरशी खराब करून टाकली. सो हे मी कापलं होतं जेणेकरून आपण असं वी शेप, एक मिनिट, हां, असं वी शेपमध्ये आपण ठेवू. ह्याला असं राऊंड काहीतरी राऊंड आणखीन कापून असं आपल्याला गळ्यातलं एक नेकलेस बनवता येईल. पण ते फायनली हे विकतच आणलं. मग हे नंतर मम्मीने विकत आणलं. तर आता आपण तयारी करूया. आणि ही आहे संक्रांत देण्यासाठी काय काय आपण जी शिदोरी देतात त्याच्यासाठी आणलेलं आजीने सामान. हे घरचे आणलेले पेरू बघू शकता. ह्याच्यामध्ये काय काय भेटतो पूर्ण सेट. तर हे एक मंगळसूत्र आहे असं लॉंगमध्ये, आणि इथे एक छोटीशी बिंदी आहे, मी आत्ता ऑब्झर्व केली ती. आणि हे आहे बाजूबंद जे दोन्ही हाताचे. आणि ह्या दोन बांगड्या, त्याच्यामध्ये ही नथ, ही अंगठी आणि हे छोटेसे इयरिंग्स. हे आपण जे असं किंग टाईप क्राऊन लावतो तो. आणि हे कमरेसाठी. आणि हा हा सगळ्यात मला फेवरेट आहे. हा सगळ्यात जास्त मला नेकलेस आवडला. तर आता मी होवड्यामधलं काय घालणार आहे ते मला नाही माहिती, पण आपण उद्या बघूयात लुकमध्ये. आणि हे मागं स्ट्रेटनर दिसतोय. मी उद्याची तयारी करत होते, स्ट्रेटनिंग केली. सो आणखी खूप सगळी तयारी आहे. उद्याच संक्रांत. आता मी मम्मीची, माझ्या आजीची काय तयारी चालली ते पण दाखवते. थोडासा आवाज येतो घरी. सो आपण जाऊयात. अगोदर मला आता आणावं लागेल माझ्या साडीवरचा ब्लाऊज. सो तिथनं तयारी आहे. सो मी आले घेऊन बघूया परत. तर इकडे चालली आहे मम्मीची शिदोरी देण्यासाठीची तयारी. मम्मी आणि आजी खूप खूप मेहनत करून काय काय बनवतात हे फक्त आता चालू आहे. अजून उद्या पण काय काय बनवणार आहेत. आणि नंतर मग मी मेहंदी काढली आहे. आणि मेहंदी पण छोटीशी काढली, पण छान वाटत होती, थोडीच काढली. आणि आता बघूया दुसऱ्या दिवशी. तर माझा चालला होता मेकअप, आणि मी काही बोलले नाही, बोलून स्टार्ट केलं नाही. कारण कारण माझा हजबंड म्हणजे संदेश माझ्यासोबत नव्हता. त्याच्यामुळं थोडासा मूड ऑफ होता की पहिला सण आणि तो नाही आहे सोबत. सो चालली होती, माझा मेकअप चालला होता, तरी पण मी मूड आणत होते. आणि माझा मूड फ्रेश करायला वेदू आला अचानक. तर मी जरा इमोशनल पण झाले, त्याला खूप दिवसांनी भेटले. आणि त्याची मज्जा मस्ती चालू होती, डान्स चालू होता, आणि माझा इकडं मेकअप चालू होता. सो मेकअप माझा डन झालेला आहे. आणि आता मला जायचं होतं वौसायला, जे संक्रांतीमध्ये आपण वौसायला जातो. सो मी पटकन साडी वेअर केली, माझी मीच केली, कोणाची हेल्प नाही घेतली. मला माझं जास्त आवडते साडी घालायला, म्हणजे काही काही लोकांकडूनच आवडते. सो आम्ही जवळच्याच मंदिरात गेलो, जिथं माझी स्कूल खूप जवळ आहे, तिथनं हडपसरमध्येच. आणि खूप गर्दी होती आणि जरा फ्रेश वाटत होतं मंदिरात गेल्यामुळं. मग नंतर आम्ही आजी आल्यानंतर मी पूजा स्टार्ट केली. पहिल्यांदा मी गेले होते, नंतर आजीला आणायला गेली होती माझी बहीण. नंतर आम्ही पूजा स्टार्ट केली. पहिल्यांदा आजीने मला हळदी कुंकू लावून ओवाळलं आणि छान वाटत होतं. आपली भारतीय संस्कृती खूप छान आहे, अशा गोष्टी करायला खूप छान वाटतं. आणि ऑब्वियसली आजीच्या पाया पडली, आजीचा चांगला आशीर्वाद घेतला, कारण की माझ्या लग्नात आली नव्हती. आम्ही पण खूप दिवसांनी भेटलो होतो दोघी. आणि मग नंतर तिथे ज्या कुणी बायका येतात त्याच एकमेकांना ओवाळतात, ते वाण देतात. ते आम्ही सगळं केलं. मी फर्स्ट टाईम, म्हणजे आता लग्नाची पहिली संक्रांत असल्यामुळं फर्स्ट टाईमच केलं. आणि छान वाटलं ते पण करून. खूप बायका होत्या. आणि हा सण, आणि आपलं महाराष्ट्रातली लोकं अशी आहेत, पुण्यातली लोकं खूप रूड वाटतात लोकांना, आणि असं वाटतं की ते कधीच बोलत नाही. म्हणजे ते अजिबातच खूप ॲटिट्यूड असतो, अजिबातच बोलत आहे. पण असं काही नाही आहे. म्हणजे मी इतके वर्ष पुण्यात राहते, जन्मल्यापासून पुण्यात आहे, मला कधी असं जाणवलं नाही. पेठेमध्ये जरी गेला तरी पण तसंच आहे, आणि हडपसरमध्ये आलं तरी पण तसंच आहे. म्हणजे थोडा वेळ लागतो पुण्यातल्या माणसांना हे करायला. पण इथल्या ज्या पण बायका होत्या त्या खूपच छान होत्या. म्हणजे सगळ्या भेटून, जसं काय आम्ही खूप
ओळख जुनी ओळख हे आम्ही सगळ्यांना असं बोलत होतो एकमेकांना. आणि काही ओळखीचे पण लोक भेटत होते. एक माझी पथकातली फ्रेंड होती म्हणजे जस्ट ओळखच होती आमची. ए तू हाय कर हाय. ओळखत होते एकमेकांना आणि वेगवेगळी कसं करणार? वेगवेगळी आम्ही जरा ज्यूस किंवा नाही का उसाचा रस पहिला आणलं की, कारण खूप ऊन होतं आणि दुपार झाली होती आणि आम्ही दोघं आलो होतो. मग त्याच्यानंतर मी त्याला गार्डनमध्ये पण घेऊन गेले, पण ते शूट नाही घेतलं मी. मला थोडं तरी काहीतरी पर्सनल ठेवायला पाहिजे. सो आम्ही थोडा वेळ एन्जॉय केलं, थोडे फोटो काढले. मग मी घरी आल्यानंतर पण मी फोटोज काढले. कसे वाटतात मला नक्की सांगा कमेंटमध्ये. सो मी फोटोज वगैरे काढले. नंतर ना ते मला म्हणजे पहिली संक्रांतीला असं पहिलं कुठला पण सण असो लग्नानंतर ना, मुलगी कशी गोंधळून जाते. म्हणजे असं गोंधळ झाल्यासारखं होतं. दागिने कधी घालायचे असतात काय. मी डायरेक्ट घरी आले, माझं फोटोशूट केलं आणि मग नंतर मी ही हलव्याचे दागिने असतात जे तिळाचे दागिने हे घातले मी, तिळगुळाचे दागिने आणि त्याच्यावरती फोटोज वगैरे काढले. मला खरंच माहिती नव्हतं. मला सांगा कमेंटमध्ये नक्की ते कधी घालायचे असतात ना. म्हणजे त्या दिवशी का हळदी कुंकवाला कधी मी तेव्हाच घातले होते. मला माहिती नव्हतं. म्हटलं चला जाऊ द्या फोटो तर काढून घेऊयात. तर गाईज कसं वाटलं माझा ब्लॉग मला नक्की सांगा. आणि आणखी ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय.